हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. मी तुमचा एहसान चुकवण्याची बात नाही करत आहे, पण मला माझा वादा खूप चांगला याद आहे. जी तस्कीन तुम्ही माझ्या रूहला दिली आहे त्याचा सबाब तर आपल्यासोबत राहीलच. जसे माझे शौहर इथे पोचतील तसे माझ्या जुबाच्या मुताबिक कोहिनूर आपल्या हवाले करेन. एक बातचा खास ख्याल ठेवा की आपल्याला फतेह बरोबरच शाह शुजालाही सही सलामत लाहोरला घेऊन यायचंय. मला ह्या बातची अहमियत खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. शाह शुजाच्या वापसीचा मतलब आहे कोहिनूरची वापसी. मी तुम्हाला रुखसत करायला आलो आहे, आणि खबरदार पण, तो काफिर रणजीत लांडग्याहूनही जास्त चलाख आणि कोल्ह्यापेक्षाही जास्त खतरनाक आहे. हे बघ बेटा, व्यापाराच्या सिलसिल्याने मी लाहोरला जात आहे. तुला काही पैगाम पाठवायचं तर पाठवू शकतो आपल्या घरच्यांकरता. बेटा, खूप दिवस झाले ते परेशान झाले असतील. तुझी खैरियत त्यांना समजेल तर ते लोक खूप खुश होतील. बेटा, आम्हाला ही पक्की खबर मिळाली की रणजित सिंग आणि फतेह अली मिळून काश्मीरवर हमला करणार आहे. रणजित सिंग इतका बेवकूफ नाही असू शकत की तो इतक्या उमदा बंदुकी आपल्या दुश्मनांच्या हवाले करेल, आणि ह्यात त्याची नक्कीच कोणती तरी चाल असेल आणि आपण त्याच्या चालमध्ये फसलोय. जर त्याला आपल्या दोस्तीवर यकीन असेल तर तो हरगिज आम्हाला भेटायला चिलखत घालून नाही येणार. आणि जसंही मला या गोष्टीचा यकीन होईल, इशारा मिळताच तुम्ही त्याला गोळ्या घालून छलनी करा. आम्ही तुमच्या इर्द गिर्द लोह्याच्या दिवारीप्रमाणे असू खालसाजी. या आधी की त्यांची नजर तुमच्या परछाईवर सुद्धा पडेल, त्यांची गर्दन जमिनीवर असेल. हे आपल्याला इतका इंतजार का करायला लावतात भाईजान? ही तर आपली तौहीन आहे, सरासर गुस्ताखी. मेहमान नवाजीचा यांना जराही शहूर नाहीये. खामोश. आपली जबान आणि डोळ्यांवर काबू ठेवा. हसी आणि तबस्सुम याहून बढकर दुसरा कोणताच नकाब नसतो. त्याला आपल्या चेहऱ्यावर चिकटवून टाका, सगळं झाकलं जाईल. फतेह अली खान,
स्वागत आहे. खुशामदी. शुक्रिया खालसा जी, शुक्रिया. मुद्दत के बाद पुन्हा एकदा आपल्या दीदारचा मौका मिळाला. हे सगळे माझे भाई आहेत. आपण सगळे तर अगदी तयार होऊन आला आहात. हथियार बंद होऊन. क्या बात है. इथून सरळ काश्मीरकडे कूच करण्याचा इरादा आहे काय? या बंदुका तर आम्हा अफगाणांचा गहना आहेत खालसाजी. आमच्या कबिल्यामध्ये जेव्हा कोणता बच्चा उभा राहायला शिकतो तर बाप त्याला आपली उंगली नाही धरू देत. अफगाणचा बच्चा बंदुकीची बट पकडूनच उभा राहतो. तुम्ही तर उगाच खौफ खाताय. खौफ? खालसाला कधी स्पर्श पण नाही करून जात फतेह अली. जर आपल्याला साथ साथ चालायचे असेल तर दिलात गाठ ठेवून नाही चालू शकत. इतिहासांच्या फासल्यांना दूर करण्यासाठी आधी मनातले कप्पे खोलावे लागतील. बा खुदा, आम्ही तर मनातला हर कप्पा खोलायला तयार आहोत. हर फासला मिटवण्यासाठी. आम्हाला खुशी आहे. आम्हाला तर आपल्या गळा भेटीची हसरत आहे, बगलगीर होण्याची. आम्ही आपल्या या जज्ब्याची कद्र करतो. आपल्यासारख्या जहीन शख्सची गळा भेट करणं भला कोणाला नाही आवडणार. मग देर किस बात की है? आइए आगे बढ़े. आहे एक नामुराद बिमारी जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान येऊन उभी राहिली आहे आणि आम्ही नाही चाहत की तुम्ही तिचे शिकार व्हावेत. अफसोस, आम्ही तुमची गळा भेट नाही घेऊ शकत. आम्हाला तुमच्या खुलूसची कद्र आहे. आम्ही तर आपला शुक्रिया अदा करायला आलो आहोत खालसाजी. काश्मीरच्या मोहिमेत आमची साथ कबूल करून आपण आमची खूप मोठी मुश्किल हल केली आहे. गोदर मल्ले तुम्हाला सांगितले असेलच की या बदल्यात आम्ही तुम्हाला 9 लाख रुपये सालाना आणि काश्मीरच्या लुटीतला बराबरीचा हिस्सा देणार. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की मासूम आणि निर्दोष लोकांना लुटण्यात आम्हाला बिलकुल दिलचस्पी नाहीये. हे आमच्या मर्यादेच्या खिलाफ आहे आणि इन्सानियतच्याही. पण हा तर सदियो पुराना जंगी तंजीमचा दस्तूर आहे. असू दे, पण आम्हाला हा बदलायचा आहे. आमचे सिपाही बाजप्ता फौजेचे सिपाही आहेत, कोणी लुटेरे नाही आणि नाही त्यांना कोणत्या लुटीतला हिस्सा पाहिजे. हा तुमचा स्वतःचा फैसला आहे. आम्हाला काहीही ऐतराज नाही. पण काबूल दरबारासाठी 9 लाख रुपयांमध्ये इजाफा करणं आम्हाला कबूल आहे. काबूल दरबारशी दोस्ती, ती पण एका पायदार अमन आणि खुशहालीची जामन होईल. हे आमच्यासाठी कोणत्याही रकमेपेक्षा खूप बडकर आहे. आम्ही तुमच्या या जज्ब्याला हमेशा याद करू. तुम्हाला यकीन करून द्यावा लागेल की दोन्ही फौजा एक साथ आगे बढ़तील. बिमारीच्या वजहाने मला तर वापस लाहोरला जावे लागणार आहे. मोहकम चंदजी फौजेची अगवाही करतील आणि मिया गौसा खान तोफखान्याची कमान सांभाळतील. मला यकीन आहे तुम्ही एक दुसऱ्याचा बखूबी साथ द्याल. डोळे उघड गुलाम जावेद, नाहीतर असं काहीतरी होईल की ते हमेशासाठी बंद होऊन जातील. सुभेदार तर खरोखरच आपली खाल खेचून त्यात भरतील भुसा नाहीतर नमक.
उंगतोयस मर्दूद. शिपाई असून तू उंगतोयस. माहित नाही इतकी झोप येते तरी कशी. स्वतः सिपेसाला असूनही झोपा काढतोय. मी तर फक्त एक साधा सिपाही आहे. कित्येक रात्री झोपलेलो नाहीये मी. त्या कंबक रहमत अलीने तर माझी झोपच उडवली आहे रात्रीची. आणि तू माझ्या बाजूला बसून झोपा काढतोयस. जर आज संध्याकाळपर्यंत नाही मिळाला तर समजून जा की मिळाला सरकार, मिळाला. मिळाला सरकार, मिळाला. मिळाला. कुठे, कसा, कुठे आहे तो व्यापारीचा बच्चा. तो नाही सरकार, त्याचा घोडा. घोडा नाही सरकार, त्याची लाश. अरे कोणाची लाश मूर्खांनो. घोड्याची लाश तिथेच त्या खाईमध्ये होती. आता तर बस कंकालच राहिलाय. तुम्हाला काय माहित की तो कंकाल त्याच्याच घोड्याचा आहे. रोज ढिगभर खाईत पडतात घोड्यांसकट. तिथेच आसपास चिके मिळाले सरकार, हे बघा. हो, तर ही वजह आहे. तेव्हाच तिथून वापस नाही आला आणि नाही त्याला कोणी इथून जाताना पाहिलंय. तो तर गेलाच आणि सोबत आपले हजारो सिक्के पण. नाही हुजूर, आम्ही आसपासचा सारा इलाका शोधला, त्याची लाश कुठेच नाही मिळाली. लाश कुठे जाऊ शकते, तिथेच असायला हवी. एखादं जनावरही ते घेऊन जाऊ शकतं. याचा अर्थ तो जिवंत पण असू शकतो. सुभेदारांना शक आहे की तो जासूस आहे, रणजित सिंगचा जासूस. हा, असंच असणार. जा आणि शोधा त्याला, तो जिंदा आहे. पण कुठे सरकार? तिथेच जिथे ती लाश मिळाली आहे. आसपासची सगळी बस्ती शोधून काढा. तो आदमी आपल्यासाठी सिक्क्यांची खाण आहे. चला शोधा त्याला. जी ऐकता का? आपण आपण अल्लाह बख्श आहात. जी हा, मीच अल्लाह बख्श आहे. तुमच्या मुलाने मुनव्वरने मला पाठवले. मुनव्वरने तुम्हाला उभे का, बसा ना. शुक्रिया. तुमचा मुलगा मुनव्वरने तुमच्यासाठी खत पाठवलं आहे. कळत नाहीये मला की काय बोलू तुम्हाला. तो तिथे मौतशी लढत राहिला आणि आम्हाला खबरच नव्हती. तुम्ही फरिश्ता बनून आलात, फरिश्ता. एका बिनमाच्या पोराचा जीव वाचवला आहे तुम्ही. नाहीतर आम्हाला कळलंच नसतं कधी. आता कसा आहे तो? भगवानच्या दयेने सर्व काही खैरियत आहे. ठीक व्हायला थोडा वेळ आता लागणारच. तुम्ही परेशान होऊ नका. माझी तर सगळी जिंदगी कोटली लोहारामध्येच गुजरली आहे. कुवे का मेंढक आहे. मला माहित नाही काश्मीर कुठे आहे, कसं जायचं. बस नावच ऐकलेलं आहे. तुम्ही थांबा, मी तुमच्या सोबत येतो. नाही नाही, तुम्ही कष्ट नका उचलू. घाबरू नका. मुनव्वर लवकर ठीक होऊन परत तुमच्या घरी येईल. आणि तसे मी आत्ता काश्मीरला नाही जाते. माझं थोडं इथे काम आहे. बहू आहे, बीवी आहे मुनव्वरची. कदाचित त्या अभागीने आपले बोलणे ऐकले असेल म्हणून रडते आपल्या मुकद्दरवर. असं काही नाहीये. समजावा तिला. घाबरण्यासारखं काही नाहीये. तिचा पती लवकरच तिच्या जवळ असणार आहे. अच्छा, आता मला जावं लागेल. थांबा, मी आत्ताच येतो. बहू, मी काही दिवसांसाठी बाहेर चाललो आहे. अबो, ते लोहाराची बेटी, लोहाराची बहू आणि कलेजा एवढासा. अगं काही नाही झालंय. ठीक आहे तो आता. येईलच तो काही दिवसात. आणि ऐक, गावात कोणालाही काहीही सांगू नको. काहीच नाही, समजलं?
हो, आणि माझ्याबद्दल कोणी काही विचारलं तरी काही सांगू नकोस. तुला काही माहित नाही. हे भगवान, कुठे लपवू ह्याला? घरात कुठे अशी जागाही नाहीये. असं वाटतं हे लोक ह्याला शोधतायत. हे भगवान, हे भोलेनाथ, रक्षा करा, रक्षा करा. सगळ्या घरांची तलाशी घ्या. तो इथेच कुठेतरी असला पाहिजे. शोधून काढा त्याला बाहेर. हे भोलेनाथ. कोण आहे? कोण आहे बाहेर? कोणी नाही बेटा, मी आहे. मंदिरातून आलीस मा? हो बेटा. आता मी ह्याला कसं सांगू की ते लोक ह्याला शोधतायत? अरे अरे, काय करतोयस तू? परत तेच? परत चालायला शिकतोय मा. जखम खराब करून घेशील. बड्या मुश्किलीने ठीक झालाय. अरे हे तू? काय ग मा, कसा दिसतोय मी या कपड्यांमध्ये? दिसतोय ना बिलकुल तुझ्या मुलासारखा? चल, आता जास्त बोलू नकोस. किती मुश्किलीने ठीक झालीये तुझी जखम. उभा राहशील तर परत सूज येईल. असंच पडून राहिलो तर मी चालणं विसरून जाईन. काही होणार नाही तुला. बस बघू इथे. बस, सांभाळून हा, आरामात. हे भोलेनाथ, बघितलंस परत सूज आलीये. थांब, पट्टी परत बांधावी लागेल आणि तू चुपचाप बसून राहा. असं वाटतं ते परत आले. कोण आलं मा? कोणाची बात करतेस तू? श्श्श, चुप. आवाज नको करूस. सिपाही आहेत. सकाळपासून माहित नाही कोणाला शोधतायत आणि धनाधन धावतायत इकडून तिकडे. तू ना चुपचाप बसून राहा इथे. मी जाऊन बघते कोण येते. आवाज करू नकोस हा. दरवाजा उघडा. जल्दी उघडा. कोण आहात तुम्ही लोक? आणि कोणाच्या घरी असं जबरदस्ती घुसताना शरम नाही येत तुम्हाला? सुभेदारचे सिपाही आहोत बुडिया. आदबने बात कर. तू इथं कुठल्या अजनबीला पाहिलंयस? अजनबी? नाही तर. मुसलमान आहे. मुसलमान तर तू पण आहेस बेटा. मला म्हणायचंय की दिसायला काय तो तुझ्यासारखा आहे? तो पंजाबी मुसलमान आहे, आमच्यापैकी नाही. समजलं? जा आत जाऊन पहा आत कोण आहे. नाही नाही, आत कोणीच नाहीये. बेटा आहे तो माझा. आता तर म्हणत होतीस की कोणी नाहीये. तो ध्यान करतोय. काय काय करतोय? इबादत. हर हर महादेव, शंभू काशी विश्वनाथ. कोण आहे मा? जी तुम्ही लोक? जाऊन तलाशी घ्या. दुश्मन काश्मीरवर हमला करणार आहे. रणजित सिंगचा एक जासूस वेश पालटून इथे घुसलेला आहे. जी आत कोणीच नाहीये. जर कोणी अजनबी दिसेल तर फौरन खबर करा. सांभाळून बेटा. सांभाळून. काही करा खान साहेब. असं तर आपण त्यांच्यापेक्षा खूपच मागे राहू. तुम्ही पाहताच आहे की फतेह अली खानची फौज किती पुढे निघून गेली आपल्यापेक्षा. आपल्या परेशानीचा सबब बजा आहे दिवाण साहेब, पण आमची मजबुरी तर तुमच्या समोरच आहे. सरळ पहाडीवर तोफा घेऊन चढणं
किती मुश्किल आहे. आपण आपल्या नाकामीच्या दलीला शोधत राहू आणि तिथे त्या अफगाण फौजा काश्मीर पर्यंत जाऊन पोहोचतील. याचा मतलब जाणता तुम्ही? मला तर त्यांच्या नियतीवर पहिल्यापासूनच शक होता. त्यांना माहित होतं की आमचा हा तोफखाना त्यांच्या घोडसवार फौजेच्या साथ नाही चालू शकणार. म्हणूनच तर हे तय झालं होतं की दोन्ही फौजा एक साथ एकत्र पुढे जातील. पण आता हा फतेह अली खान स्वतःच खुलेआम आपल्या जबानीच्या धज्जिया उडवत पुढे चाललाय. ही तर त्यांची पुराणी आदत आहे. तुम्ही फौरन फतेह अली खानला बोलवा आणि साफ साफ बात करा त्याच्याशी. मला नाही वाटत की याने काही फरक पडणार आहे. याशिवाय आपल्याकडे उपाय तरी काय आहे? मला तर वाटतंय दिवाण साहेब, त्यांनी आपला इस्तेमाल केलेला आहे ताकी आपण त्यांना आपल्या इलाक्यातून जाण्याची इजाजत देऊ शकू. त्यांच्या हरकतीवरून तर नाही वाटत की त्यांना आपल्या इमदादची जरूरत आहे. पण अशा या जल्दबाजीच्या मागे यांचा मकसद काय आहे? फक्त काश्मीरची लूट? नाही, जरूर याच्या मागे आणखीन काहीतरी आहे. काही करून आपल्याला त्यांच्या पुढे जावंच लागेल. काश हे मुमकिन होईल. मुमकिन करावं लागेल. शाह शुजा कोणत्याही हालतमध्ये फतेह अलीच्या हाती लागला नाही पाहिजे. ही आपली शिकस्त असेल. फतेह अली खान ने तशरीफ आणली आहे. पाठव त्यांना. मीच त्याला तलब केलं होतं. बोला दिवाण मोहकमचंदजी, कसं काय याद केलत? असं दिसतंय की ही मोहीम खालसा फौजेला रास येत नाहीये. तुम्हाला हवं तर इत्मीनानने आमच्या पिछे पिछे येऊ शकता. वायदा शिकण्याची शिकायत नाही करायची वजीर साहेब. आपली साथ आता नवीन आहे. फक्त याद करून द्यायची. आम्हाला खूप चांगलं याद आहे. 9 लाखाची रक्कम वक्तच्या आधी खालसा खजान्यात जमा करून दिली जाईल. बात फक्त एवढीच नाहीये वजीर साहेब. तुम्ही जबान दिली होती की खालसा फौज आणि अफगाण फौज एकत्र एक साथ चालतील. तर आम्ही तर तुम्हाला आमच्या सोबत येण्यापासून रोखलेलं नाही. तुम्ही लोक स्वतःची रफ्तार वाढवण्याऐवजी आमच्याशी हे तबक्कू करता की आम्ही सुद्धा तुमच्यासारखं गुडघ्यावर चालावं. अजून तर ही इब्तदा आहे. तुम्हा लोकांचा तर दम तुटायला लागला. बा खुदा, खूप तारीफ ऐकली होती तुमची. वक्त येऊ दे फतेह अली खान. खालसा फौज कोणत्या तुफानाचं नाव आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच पाहाल. आम्ही तुम्हाला नाउमेद नाही करणार. आम्ही सुद्धा बेसब्रीने त्या वक्तचा इंतजार करू. तर तुम्ही आमच्या इल्तदावर गौर नाही फरमावणार. वारं प्यालेल्या घोड्याच्या वेगाला लगाम घालता येत नाही दिवाण मोहकमचंद. आम्हाला या गोष्टीचा अफसोस आहे, पण या मामल्यात आम्ही तुमची काहीच मदत नाही करू शकणार. तुम्हाला हवं तर एकट्यानेच स्वतःच्या बलबुत्यावर आमच्याही पुढे जाऊन काश्मीरला आपल्या कब्जात घेऊ शकता. आम्हाला काहीच ऐतराज होणार नाही. फतेह अली इतक्या लवकर अदावतवर उतरतील याचा अंदेशा मला नव्हता. या अफगाणांची साथ आपल्याला कधीच रास येऊ शकत नाही. आपण इतिहासाला विसरून तो पुन्हा पुन्हा गिरवण्याची मूर्खता करून बसतो. जंग आणि सियासत या सगळ्या संभावनांचा खेळ आहे रामदयालजी. आपल्याकडे केवळ 2च रास्ते होते. जर आपण फतेह अलीच्या फौजांचा रस्ता रोखला असता तर तिथे शाह शुजाच्या जिंदगीला खतरा झाला असता. म्हणूनच आमच्याकडे फतेह अलीची तजवीज ऐकण्या वाचून दुसरा रास्ता नव्हता. पण दिवाण मोहकमचंदजींना लवकरात लवकर काहीतरी जवाब पाठवावा लागेल, कारण त्यांच्या पैगामने हे जाहीर आहे की ते खूप दबावामध्ये आहेत. ते तर आहेच, पण वक्तचा तगाजा आहे ज्याने आमचे हात बांधून ठेवले आहेत. नाही आपण फतेह अलीला या तेजीने पुढे जाण्याची इजाजत देऊ शकतो आणि नाही त्याच्याशी खुलेआम टकराव घेऊ शकतो. एक तरकीब आहे शहाजी. फतेह अली खान पण आपल्यासारखाच
तिथल्या खास रस्त्यांशी वाकिफ नाही, म्हणून तोही तिथल्या आम रस्त्यांनी जाण्यासाठी मजबूर असेल, जिथून सगळे जातात. मी तुमचा इशारा नाही समजलो सिंग साहेब. रास्त्यांच्या मामल्यात ही आपली हालत पण त्यांच्याहून काही बेहतर नाहीये. तेच तर शहाजी. आता आपल्या फौजेत न जाणो किती अनगिनत पहाडी फौजी आहेत जे तिथल्या चप्प्या चप्प्याशी वाकिफ आहेत. तुम्ही एक पैगाम मोहकम चंदजींपर्यंत पोहोचवा की त्यांनी भीमबारच्या सुलतान खान आणि राजौरीच्या उगर खानशी राबता कायम करावा. अखेर हे लोक आपल्या कधी कामी येतील. त्यांना कसंही करून कोणत्याही तरकिबीने त्यांना आपल्या बाजूने करायलाच हवं, कारण हेच ते लोक आहेत जे आपल्याला खुफिया रस्त्यांनी घेऊन जाऊ शकतात, ज्याचा हे अफगाण ख्वाबमध्ये सुद्धा विचार नाही करणार. कारण खालसा फौजेला कोणत्याही परिस्थितीत या अफगाणांच्या आधी काश्मीर पोहोचावंच लागेल. हुजूर, काय आहे? आपल्याला कुणी भेटायला आलं आहे सरकार. दिसत नाही आम्ही यावेळी मसरूफ आहोत. जो कोणी आहे त्याला सांगा की दिवसा यावं. मी सांगितलं सरकार, पण तो आपली जिद्द सोडतच नाहीये. असं म्हणतोय की काही जरुरी पैगाम आहे तुमच्यासाठी. पैगाम? कोण आहे तो? जी अल्लाह बख्श नाव आहे. अल्लाह बख्श? कोटली लोहाराहून कुणी मुनव्वर अलीचा वालिद म्हणतोय. मुनव्वरचे वालिद इथे? हा तर खुदाचा फजल आहे की जान वाचली. आता तो चारपाईवर आहे, सफर करण्याच्या हालतमध्ये नाही. पण यावेळी आपले फर्जंद आहेत कुठे? यावर तर काही आतापता लिहिलाच नाहीये. आहे सरकार, आहे. ज्या शख्सने मुनव्वरची जान वाचवली त्यांना मी सोबत घेऊनच आलोय. तेच तर हे खत घेऊन आले आहेत. कुठे आहेत ते? मला माझ्या भाग्यावर विश्वासच बसत नाहीये खालसाजी. भोलेनाथच्या कृपेने मला हा जो सन्मान मिळत आहे, हे तर काहीच नाही अमरनाथजी. मुनव्वर सारख्या जाबाज सिपाहीची जान वाचवून जो उपकार तुम्ही आमच्यावर केला आहे, आम्ही त्याचे ऋणी राहू. हरिओम हरिओम तत्सत. असं वचन बोलून मला शर्मिंदा नका करू हो. तो आमचा इन्सानी फर्ज होता जो आम्ही निभावला. मला काय माहित होतं की भोलेनाथ आमच्याकडून इतकं मोठं काम करून घेतोय. यावं. तशरीफ ठेवा. आपणही. एक उपकार तुम्हाला आमच्यावर आणखी करावा लागेल. माझं सौभाग्य आहे, आज्ञा करावी. आम्हाला माहित आहे, पण त्याने तुमच्या परिवारच्या लोकांनाही धोका होऊ शकतो. आपण त्याची चिंता नका करू. तसंही अफगाणींच्या राज्यात आम्हा काश्मीरी लोकांची जिंदगी दुश्वार झाली. भोलेनाथाची इच्छा झाली तर तुम्हीच आम्हा काश्मीरींना या दुश्वारींपासून मोकळं करू शकता. इन्शाअल्लाह. तो दिवस आता दूर नाहीये पंडितजी. खूप लवकरच काश्मीरमध्ये खालसा निशाण दिसेल आणि मग कोणत्याही मजहबच्या पैरोगारांसोबत कोणतीही जाती नाही होणार. आवामच्या हुकूकची हिफाजत खालसा राज्याचा अव्वल तरीन फर्ज आहे. आम्हाला तर त्याच दिवसाचा इंतजार आहे. यावेळी तर काश्मीरची आवाम अफगाणिस्तानच्या अत्याचाराने पिसली जात आहे. मुनव्वरची सलामती आमच्यासाठी खूप अहमियत ठेवते, म्हणून जोपर्यंत खालसा फौज काश्मीर नाही पोहोचत त्याची जिम्मेदारी तुमच्या खांद्यांवर आहे. आपल्याला त्याची पहचान गुप्त ठेवावी लागेल, कारण जर दुश्मनांना त्याचे नाव माहीत झाले तर ते त्याला जिंदा नाही सोडणार आणि तुम्हालाही नाही बक्षणार. आपण याची चिंता नका करू. तो माझ्या मुलासारखा आहे. त्याची पुरी हिफाजत मी करेन. मग त्यात माझा जीव गेला तरी चालेल. हे आमचे शाही मेहमान आहेत. यांना पूर्ण आदर सत्कारासहित मेहमान खान्यात घेऊन जा. जी, यावं.
मुनव्वरचं खत अगदी वेळेवर पोहोचलेलं आहे सिंग साहेब. खत मध्ये त्याने लिहिलंय की अल्लाह मेहरबान आहे. मतलब की त्याचं काम झालेलं आहे. शाह शुजाचा पत्ता त्याने लावलेला आहे. वाहे गुरु आपल्या नेक बंद्यांचा साथ कधीच नाही सोडत. देर सवेर बसते सब्रचा इम्तिहान घेतात. पण आता आपल्याला मुनव्वरला लवकरात लवकर तिथून बाहेर काढायला हवं. आपण एक पैगाम मोहकम चंद पर्यंत पोहोचवा की आपली काही जाबाज सिपाहींची छोटी तुकडी ह्या मकसदसाठी फौरन पाठवून द्या आणि त्याची अगुवाई हरी सिंग नलवा करतील. शुक्रिया. बेगम साहेबांनी सांगितलंय की ते आत्ता येतील. तुम्ही तशरीफ ठेवा. मला तर आत्तापासूनच यांचे तौर तरीके बदलल्यासारखे दिसायला लागलेत. काही ऐतबार नाही यांचा अझीजुद्दीन. आत्तापासूनच काहीतरी तरकीब योजावी लागेल. नंतर जर या लोकांनी कोहिनूर देण्यास इन्कार केला तर? आदाब अर्ज आहे. आदाब. आदाब बेगम साहेबा. सिंग साहेबांनी आपल्यासाठी सलाम पाठवलाय आणि आमचा पण सलाम सांगावा तुम्ही त्यांना. तसं मलाही स्वतः त्यांना लवकर भेटायचंय. काय बात आहे बेगम साहेबा? आपल्या आवाजात लर्जिश? या परेशानीचा सबब? मला तर असं वाटलं होतं की खालसा फौज जशी जशी काश्मीरकडे कूच करेल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर रौनक येईल. चेहरा तर दिलचा आईना आहे. त्याची परछाई. मला सिंग साहेबांवर पूर्ण एतबार आहे. पण वजीर फतेह अली खान सोबत त्यांचा अजीबो गरीब रिश्ता मला हे समजत नाहीये. दिवस आणि रात्र माझ्या मनात हा एकच खौफ असतो. आमचं काश्मीरशी काहीच देणं घेणं नाहीये. फतेह नंतरही जर माझे शौहर त्या फतेह अली खानच्या शिकंजामध्ये आले तर तो तर एका लम्ह्याची पण मोहलत नाही देणार. खतम करून टाकेल. तुमचा अंदेशा बेवजा नाही आहे. आम्हालाही या गोष्टीचा इल्म आहे. म्हणूनच तर सिंग साहेबांनी असा काही पुख्ता बंदोबस्त केला आहे की फतेह अलीची फौज काश्मीर पोहोचायच्या आत खालसा फौज तिथे पोहोचेल. आपण इत्मिनान ठेवा. यावेळी शाह शुजाच्या हिफाजतीचा जिम्मा आमच्या अंगावर आहे. खालसा फौजेच्या अंगावर. बेगम साहेबा, मी तर ही खुश खबर ऐकवण्यासाठी आलो होतो की अता मोहम्मदने शाह शुजाला कुठे लपवून ठेवलेला आहे या गोष्टीचा पत्ता आम्ही लावला आहे. खरंच? तुम्ही सांगितलंय तर खरंच असेल. खुदा तुझा लाख लाख शुक्र आहे. तुमच्या शोहरना फौरन तिथून बाहेर काढून कुठल्या तरी महफूज जागी पोहोचवण्यासाठी खालसा फौजेच्या सिपायांचा एक खास जाबाज दस्ता त्या मुक्कामाच्या जानीब गेलाय. आता तुम्ही आपल्या जहनवरून हर प्रकारचा बोज हटवून सुरखरू होऊ शकता बेगम साहेबा. बेगम साहेबा, शाह शुजा खरोखरच खूप खुशकिस्मत आहेत ज्यांना आपल्यासारखी शरीके हयात मिळाली आहे. मी तर कोणत्या काबिल आहे फकीर साहेब. बस ममनून आहे तुम्हा लोकांची. जेव्हापासून तुमच्या मेहमान नवाजीमध्ये आलो आहोत एकावर एक तुम्हा लोकांच्या एहसानाच्या ओझ्याखाली दबले जात आहोत. सिंग साहेबांचा आमच्या जानिब से खास तौरवर शुक्राना अदा करा तुम्ही. बेगम साहेबा, आमची तुमच्याकडे एक आणखी गुजारिश आहे. बोला. तुम्हाला तर माहितीच आहे की कोहिनूरवर तर तसंही आमचाच हक्के वाजिब आहे. आणि आता खालसा फौज कोणत्या प्रकारे खून वाहवत आहे
ही बात आपल्यापासून पोशिदा नाही आहे. तुमचा मतलब मला समजतोय, पण मी तुम्हाला जबान दिली आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या जुबानचा आम्ही सगळेच पूर्णपणे एहतराम करतो. म्हणूनच तर सिर्फ तुमच्या बोलण्यावर खालसा हुकूमतने एवढा मोठा कदम उचलला आहे. या तहकीकातची गरजही नाही समजली की कोहिनूर तुमच्या जवळच आहे. बेगम साहेबा, आम्हालाही इत्तला मिळाली आहे की फतेह अलीला ही या बातची भनक लागली आहे. सिंग साहेब कोहिनूरला घेऊन काफी फिक्रमंद आहेत आणि त्याहूनही जास्त त्यांना तुमची चिंता आहे की कोहिनूर तुमच्या स्वतःसाठी सुद्धा खतऱ्याची सबब होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही कोहिनूरला यावेळी खालसा सरकारच्या सुपूर्द कराल तर. तुम्ही बेफिक्र रहा अजीजुद्दीन साहेब. मी कोहिनूरला खूपच महफूज जागी ठेवलेलं आहे. तुम्ही इत्मिनान ठेवा. माझे शौहर येताच आम्ही तो खालसा सरकारच्या हवाले करून टाकू. घ्या पंडितजी, काश्मीरची सरहद तर आली. आता पुन्हा एकदा आता मोहम्मदच्या लुटेऱ्यांचा सामना करावा लागेल. बस आता चौकी येणारच आहे. आता याचं काय करू? जर त्यांनी पाहिलं तर नवी मुसीबत उभी राहील. खालसा सरकारचे सिक्के आहेत हे. कोणता ना कोणता झमेला नक्की उभा करतील हे लोक. काय करू, कुठे लपवू पण नाही शकत यांना. चला बघूया, भोलेनाथ भली करतील. जे काय होईल पाहून घेऊ. आदाब अर्ज गुलाम रसूल साहेब. कसे आहात हुजूर? तू मला ओळखतोस? कसं काय? अरे हुजूर, नेहमीच विसरून जाता तुम्ही. माझ्या डोळ्यात तुमची सुरत बसलेली आहे. अरे किती वेळा मी येतो जातो वर्षभरात. व्यापारी आहेस? काय चीजचा व्यापार करतोस तू? शाली विकतो हुजूर, काश्मीरी शाली. तुम्हाला तर माहितच आहे हिंदुस्थानमध्ये याची किती खपत आहे. हातोहात विकल्या जातात. अच्छा, मग खूप कमाई करून परत येत असाल पंडितजी. हा, तुम्ही तर येत जात असता. तुम्हाला तर काही सांगायची जरूरत नाही. माहितीच असेल कायदे कानून. हो, का नाही हुजूर, म्हणून तर आणलंय हे 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 घ्या. काय बात आहे पंडित, एवढ्या लोकांचं एका थैलीनं काय होणार? हा, चल काढ लवकर, वरना आम्हाला हात घालावा लागेल. अजी हुजूर, किती चौक्या पडतात रस्त्यात, सगळ्यांना द्यावं लागतं. तुम्हाला तर माहितच आहे सरकार. अरे सांगितलं ना. हा, चल काढ, नाहीतर. हुजूर हे घ्या. चला एक आणखीन घ्या सरकार. काय बात आहे मिया, आम्ही पण तर तुमच्यासाठीच तर बसलो इथे. तिकडे तो रणजित सिंग फौज घेऊन येतोय. तू कुठल्या बाजूने येतोयस? पंजाबच्या बाजूने ना. तू पाहिल्या असशीलच रस्त्यात शेख आणि अफगाण फौजा एक साथ. हरगिज नाही सरकार, असं मी खरंच काही नाही पाहिलं. मग तर तू नक्कीच डोळे बंद ठेवून चालतोस. तुम्ही अजून तसेच उभे आहात मूर्खांनो. अरे सरकार, जाऊ द्या सरकार. का बर्बाद करताय स्वतःचा? हे घ्या सरकार. आम्हाला ही सख्त हिदायत आहे सुभेदार साहेबांची की पंजाब वरून येणाऱ्या जाणाऱ्या हर एक शख्सची निहायती सक्तीने पडताळ केली जावी. कोण जाणे कोण मिळाला असेल त्या सिखांसोबत. सरकार, इथे काहीतरी आहे. जाऊ द्या ना सरकार, आम्ही तर व्यापारी आहोत सरकार. मला जाऊ द्या.
काय करू मी? हा बुखार तर कमी होण्याचं नावच घेत नाहीये. बाहेर तरी जाऊ कुठे? कुठल्या वैद्याचा किंवा हकीमचा पत्ता पण मला नाही माहित. बेटा, कुठे आहेस तू? मी इथेच आहे मा, तुझ्या जवळ. तू फिक्र का करतेस? इकडे ये. माझ्या जवळ बसून राहा. बेटा, तू बाहेर नको जाऊस आणि इकडे तिकडे फिरूही नकोस. ते लोक तुला शोधतायत. माहितीये, पण काय करू? या हालात मध्ये मी तुला असंच कसं ठेवू? आणि वर ही रात्र पण होत चालली आहे. अरे काही नाही होणार मला. माझी फिकर नको करूस. परमेश्वराने ह्याच दिवसासाठीच तुला माझ्याकडे पाठवलंय. त्याला माहित होतं की बुढ्याला जरूरत पडणार आहे आणि जोपर्यंत पंडितजी परत नाही येत, कमीत कमी तितके दिवस तरी तुला इथेच राहावं लागेल. तू का चिंता करतेस? म्हणूनच तर तुझा ताप कमी होत नाहीये. मी कुठेच नाही जाते तुला सोडून. जावं तर लागणारच आहे पुत्र. तुझ्या घरचे तुझी राह पाहत असतील. मी माझ्या माला नाही पाहिलं. अब्बूंनीच मला लहानाचं मोठं केलं. तुम्हाला पाहिलं तर पहिल्यांदाच असं वाटलं की किती कोमल असतं माचं प्रेम, तिची गोद. इथून जाईन तर ही कमी खूप खलेल मला. खूप महसूस होईल. मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस? गमावण्याचं दुःख काय असतं, त्याची बोचणी कशी असते, त्याची जाणीव झाल्यानंतरच होते ना. मी किती अभागी आहे. बेटा, आता बघ, अर्ध्या तासात माझा बुखार कसा उतरतो. तू थांब, मी जाऊन बघते. ते सिपाही ना परत आले असावेत. तू थांब मा, मी बघतो. कोण असू शकतं यावेळी? धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा,